इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धाच्या तणावामुळे इराणने खाडी देशांवर मिसाईल ड्रोन हल्ले सुरू केले। यामध्ये यूएईवर मिसाईल आणि ड्रोनचा हल्ला केल्याचं वृत्त आलंय। मात्र हल्ले यूएईवर थेट युद्धासाठी नाहीत, परंतु इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने मिसाईल आणि ड्रोन पाठवले असल्याची माहिती होती। त्यामुळे दुबई आणि आसपासच्या भागात वायू संरक्षण प्रणालींनी या हल्ल्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। बरेच हल्ले वायू संरक्षणाद्वारे पकडले गेले, पण काही मिसाईल ड्रोनचे तुकडे काही भागात कोसळले। त्यामुळे इमारतींचं नुकसान झालं आणि काही नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे। मात्र या सगळ्याला सडेतोड उत्तर देत यूएई प्रशासनाने हे हल्ले आपल्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केलं असून देशाने आपले वायू संरक्षण तंत्र सक्षमपणे वापरून बहुतेक हल्ले रोखले असल्याचं स्पष्ट केलं। देशातील नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आश्वासन करण्यात आलं। तसंच देशभरात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्या। त्याविषयीचा हा रिपोर्ट। नमस्कार, मी मृणाली पिळणकर, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत। 20,000हून अधिक अडकलेल्या प्रवाशांना मोफत हॉटेल, जेवण आणि फ्लाईट मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे हवामान आणि विमानसेवा यांच्यावर गंभीर परिणाम झालाय। खास करून खाडी देशांमध्ये इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे विमानतळावर गंभीर अवस्था निर्माण झाली आहे। अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली तर काही विलंबितही झाली आणि हजारो प्रवासी विमानतळावर अडकले। प्रवाशांना याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय। यूएईच्या राष्ट्रपतींनी स्पष्टपणे आमचा देश मजबूत आहे आणि आपण सहज शिकार होणार नाही अशी भूमिका मांडली। त्याचप्रमाणे यूएईमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदतीचा हात दिलाय। या तणावावरून परिस्थितीत यूएई सरकारने अडकलेल्या प्रवाशांसाठी निर्भीड आणि सर्व खर्च भरण्याची मदत योजना जाहीर केली आहे। यामध्ये निवास, जेवण आणि पुढील उड्डाणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे। या उपाययोजनांचा ध्येय प्रवाशांना सुरक्षितता, आधार आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ती मदत मिळवून देणं असल्याचं सांगण्यात आलंय। विशेष म्हणजे या मदतीचा फायदा आतापर्यंत 20,000हून अधिक अडकलेल्या प्रवाशांना झालाय। यात विविध देशातील प्रवासी, पर्यटक तसेच व्यावसायिक प्रवासी यांचा समावेश आहे। अमिरेट्स, फ्लाय दुबई, एतिहाद आणि इतर प्रमुख विमान कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उड्डाणं रद्द केली आहेत। फक्त मर्यादित उड्डाण सेवा सुरू ठेवल्या आहेत। या अवस्थेमुळे प्रवाशांना त्यांच्या तिकिटांमध्ये तात्काळ बदल, रद्दीकरण किंवा नवीन नियोजन करण्यास त्रास होतोय। अनेक प्रवासी दुबई, अबुधाबी आसपासच्या विमानतळावर अनिश्चित काळासाठी अडकले। त्यांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतंय। मात्र या संकटाचा सामना करण्यासाठी यूएई प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत मदतीचा हात दिलाय। अडकलेल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ही सुविधा सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात पुरवली जाते आणि पुढचा प्रवास निश्चित होईपर्यंत ही सोय सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलंय। याशिवाय प्रवाशांना दिवसातून 3 वेळचं जेवण, नाश्ता, पाण्याची मोफत सुविधा करून देण्यात आली आहे, जेणेकरून प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागू नये। रद्द झालेल्या किंवा बदललेल्या फ्लाईटसाठी प्रवाशांना पुन्हा बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। रिफंड सुविधा दिली जात आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाचं नियोजन सहज करता येईल। या सर्व उपाययोजनांमुळे प्रवाशांना त्वरित आणि विश्वासार्ह मदत मिळत असल्याने दिलासा मिळालाय। या मदत योजनेचा लाभ घेतलेले प्रवासी अनेक सकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळते। मी दुबईत कामासाठी गेलो होतो, अचानक माझं उड्डाण रद्द झालं आणि मी खूप घाबरलो होतो, पण यूएई प्रशासनाने हॉटेल, जेवण, पुढील फ्लाईटची सोय उपलब्ध करून दिली, त्यामुळे माझा प्रवास सुरक्षित झाला अशी प्रतिक्रिया एका भारतीय प्रवाशाने दिली आहे। भारतीय, इतर नागरिक आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। अनेक भारतीय नागरिक दुबई, अबुधाबी आणि इतर खाडी देशांमध्ये अडकले होते। दुबईतील भारतीय वाणी विभाग आणि भारतीय राजदूतांनी प्रवाशांना सुरक्षिततेची मार्गदर्शन केलं। प्रवाशांनी त्यांच्या तिकिटांची स्थिती अपडेट ठेवावी आणि अधिकृत सूचना पालन करावी असं राजदूतांकडून सांगण्यात आलंय। जागतिक स्तरावर यूएई प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय। अनेक देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी या मदत उपक्रमाचं कौतुक केलंय। ही मदत मोहीम आंतरराष्ट्रीय नागरिकांसाठी आधाराचं प्रतीक म्हणून पाहिली जाते। या सर्व उपाययोजनांमुळे स्पष्ट होतंय की संकटाच्या काळात मानवी मदत, सहकार्य आणि सुरक्षिततेचा हात पुढे देणं किती महत्त्वाचं असतं। यूएई प्रशासनाने प्रवाशांना आधार दिला, सुरक्षित ठेवलं आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली। त्यामुळे अनेक देशातून यूएईच्या उपक्रमाचं कौतुक होताना पाहायला मिळतंय, तर काही देशांनी या मदतीला पाठिंबा दर्शवलाय। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।